लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू धावत पळत घरी आलेली आहे. तिच्याबरोबर ऋतुराज देखील आहे. अचानक आपल्याला का बोलवलं गेलंय याचं कारण सिंधूला माहिती नाहीये. घरात नक्की काय प्रसंग घडलाय यापासून सिंधू अनभिज्ञ आहे. आणि सिंधू आल्या आल्या सर्वांना प्रश्न विचारते की काय झालंय, घरामध्ये अशी काय घटना घडली आहे त्यामुळे मला अचानक बोलवण्यात आलेलं आहे. आणि सर्वजण एकदम सिरियस झालेले आहेत. ऋतुराज म्हणतोय की मी सर्वांना मेसेज केले आहेत, सर्वांना सांगितलेलं आहे, सर्वजण येत असतील. रत्नाकर आणि ऋषभ यांच्याबद्दल तो बोलत असतो. रुक्मिणी म्हणते बरं झालं त्यांना देखील सांगितलं, ते देखील आलेच पाहिजेत कारण आता सर्वांची गरज आहे. सिंधूला अजून समजलेलं नाहीये की नक्की झालंय काय. सिंधू विचारते की काय झालंय, कोणी मला सांगेल का, काय घटना घडलेली आहे. आणि तेव्हा ऋतुजा सिंधूला सगळं काही सांगायला सुरुवात करते की कशाप्रकारे घटनाक्रम झालेला आहे. ती सांगते की मधू आलेली होती आणि ती आल्या-आल्या घरामध्ये शिरत होती. आम्ही तिला आतमध्ये येऊ दिलं नाही, तरी देखील आम्हाला धक्का देऊन ती वर गेली आणि राघवबरोबर बोलून तिने स्वतः खिडकीतून वरून खाली उडी मारलेली आहे. वरून खाली उडी मारून तिने स्वतःचा जीव दिलेला आहे आणि आत्महत्या केलेली आहे, ही गोष्ट आता तिने सिंधूला सांगितलेली असते. झालेला सगळा प्रकार ऐकून सिंधूला तर मोठा धक्काच बसतो. कारण मधूने वरून उडी मारलेली आहे आणि आता मधूचा मृतदेहसुद्धा घेऊन जाण्यात आलेला आहे. म्हणजे आपण केल्यानंतर घरात भयानक घटना घडली आहे, हे आता सिंधूच्या देखील लक्षात आलेलं आहे. पण हे असं कसं घडलं हे तिला कळत नाही. राघव मात्र अजूनही स्तब्ध आहे. राघव अजूनही कोणाशी काही बोलत नाहीये. झालेल्या सगळ्या घटनाचा त्याला मोठा धक्का बसलाय. त्यामुळे सिंधू त्याच्या जवळ जाते. त्याला स्वतःच्या जवळ घेते आणि तुम्ही काही केलेलं नाहीये. तुम्ही स्वतःच्या मनाला काही लागून घेऊ नका. आम्ही सर्व तुमच्या बाजूने आहोत आणि तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला कोणीही काही करणार नाही आणि झालेल्या प्रसंगाचा स्वतःवर अजिबात दबाव आणू नका आणि वाईट वाटून घेऊ नका, असं ती राघवला सांगते. राघव मात्र अजूनही तसाच आहे, स्तब्ध आणि शांत. सिंधू म्हणते की झालेला प्रकार हा खूपच वाईट होता, पण आता आपल्याला विभावरी काकू म्हणजे मधूच्या आईकडे जाण्याची गरज आहे. कारण त्या पण खूप खचलेल्या असतील, त्यांना सुद्धा आधार देणं गरजेचं आहे, असं ती राघवला सांगत असते. राघवला ती म्हणते की आपल्याला आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे जायला पाहिजे, कारण त्या एकट्या असतील आणि त्यांना या प्रसंगात मदत करणारं कोणीसुद्धा नाहीये. राघवला ती उठवून हाताला धरून बाहेर घेऊन जाणार असते. तोच घराच्या बाहेर कोणतरी लोक आलेले आहेत आणि त्या लोकांचा गोंगाटा, त्या लोकांचा गोंधळ ऐकू येतो आणि सर्व रत्नपारखी कुटुंबीय आता बाहेर चाललेले आहेत. कोण आलेला आहे असा मोठा प्रश्न त्यांना पडलेला असतो आणि आवाजावरून त्यांच्या लक्षात येतं की मोर्चा आलेला आहे. ज्या विभावरीची मदत करण्यासाठी सिंधू जायचं म्हणत असते, त्याच विभावरीने म्हणजेच मधूच्या आईने रत्नपारखी कुटुंबियावर मोठं संकट आणलेलं आहे. भला मोठा मोर्चा घेऊन ती रत्नपारखी कुटुंबियाच्या दारामध्ये आलेली आहे. निषेध, 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 जाहीर निषेध असं म्हणून ती आलेली आहे. रत्नपारखी कुटुंबियांचा मुर्दाबाद, राघवचा मुर्दाबाद अशा घोषणा ती बाहेरून देत आहे. राघव हा खुनी आहे, त्याला आमच्या ताब्यात करा. राघव हा खुनी आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशा घोषणा त्या जोरजोरात देत आहेत. आणि हे ऐकून रत्नपारखी कुटुंबीय पुरते हादरून गेलेले आहेत. IPS अधिकारी असलेल्या राघवच्या विरोधात मोर्चा बोलत आहे आणि राघव हा दोषी आहे, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, नव्हे त्याला फाशीच व्हायला पाहिजे, असं सर्व काही त्या मोर्चामध्ये बोललं जात आहे. विभावरी आता दारात उभी आहे आणि विभावरी रडत ओरडत सर्वांना सांगते की हेच ते रत्नपारखी कुटुंबीय आहेत, ज्यांनी माझ्या मुलीला मारून टाकलेलं आहे. हे सर्व खुनी आहेत. यातला एक-एक चेहरा खुनी आहे, असं ती सर्वांना सांगत आहे. तेव्हा सिंधू चिडते आणि बोलते, "तुम्ही काय म्हणताय? तुम्हाला समजतंय का? तुमच्या मुलीने इथं येऊन आत्महत्या केलेली आहे. आम्ही कोणीही तिला काहीही केलेलं नाहीये." विभावरीचे ते आरोप पाहून आणि ऐकून राजश्री, रुक्मिणी आणि घरातले सगळे सदस्य हादरून गेलेले आहेत. मोर्चातील एक-एक बाई आता बोलायला सुरुवात करत आहेत. आता हे कायद्याचे रक्षकच भक्षक झालेले आहेत. एका निरपराध आणि असहाय्य एका बाईला ह्यांनी मारून टाकलेलं आहे, त्यामुळे यांना शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा राघव देखील शांत बसत नाही. राघव म्हणतो, "मी तिच्या अंगाला धक्का देखील लावलेला नाहीये, त्यामुळं तुम्ही मला खुनी म्हणू शकत नाहीत." तेव्हा विभावरी म्हणते, की "तुम्ही धक्का लावूनच तिला खाली पाडलेला आहे. तुम्हीच खुनी आहात. तुम्ही तिला वरून ढकलून दिलेलं आहे." असे आरोपच आता तिने करायला सुरुवात केलेली आहे.
अन्यथा माझी मुलगी आत्महत्या करणारी नाहीये, असे उलटे आरोप आता राघववर लावण्यात येत आहेत. राघवला या सगळ्याचा धक्का बसलाय. राघवला कळलंय की आपल्याला मोठ्या ट्रॅपमध्ये अडकवलं जात आहे. आलेल्या सगळ्या महिला ह्या राघवच्या विरोधात घोषणा देत आहेत आणि त्या म्हणतायत, जर तिनं आत्महत्या केली असेल, तर नक्कीच तुम्ही तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलेलं आहे. तुमचं आणि तिचं नक्कीच भांडण झालेलं असणार आहे आणि त्या भांडणामधूनच तिने वैफल्यातूनच आत्महत्या केलेली आहे, असं म्हणून त्या घोषणा देत आहेत. आता सिंधूच्या लक्षात आलंय, की राघवला मोठ्या ट्रॅपमध्ये अडकवलं जात आहे आणि हा मोर्चासुद्धा जाणीवपूर्वक आणलेला आहे. आलेल्या महिला ह्या राघवच्या विरोधात जोरजोरात घोषणा देत आहेत आणि राघव खुनी आहे, राघवला फाशी झाली पाहिजे, अशी मागणी त्या करत आहेत. तेव्हा सिंधूला पण मोठा धक्काच बसतोय. ज्या विभावरीची मदत करण्याचा आपण प्रयत्न करत होतो, ती विभावरी चक्क राघवच्या विरोधात मोर्चा घेऊन येईल, असं सिंधूला स्वप्नात देखील वाटलेलं नसतं. पण विभावरी दुखावलेली आहे. त्यामुळं ती तिचा हात जोडून म्हणते, की "आता तुम्ही सर्वजण इथून निघून जा. राघव हे निर्दोष आहेत आणि जर का ते दोषी असतील, तर कायद्याप्रमाणे त्यांना काय शिक्षा व्हायची ती होईल. पण तुम्ही कायदा हातात घेऊ नका." राजश्री देखील आणि रुक्मिणी देखील त्यांना याच गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण विभावरी मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. "माझ्या मुलीला तुम्ही आत्महत्या करायला प्रवृत्त केलं आहे. माझ्या मुलीने स्वतःहून उडी मारलेली नाहीये. जर का हे तुमचे पोलीस ऑफिसर हे चांगले असते, तर त्यांनी माझ्या मुलीला उडी मारण्यापासून वाचवलं असतं. त्यांनी तिचा हात धरून तिला थांबवलं असतं." असं आता ती उलट बोलायला लागली आहे. तेव्हा सिंधू म्हणते, "तुम्ही नाही त्या गोष्टी आता इथे काढू नका. जी काही घटना झालेली आहे ती दुर्दैवी आहे. पण त्यामध्ये राघवचा काहीही हात नाही आणि राघव निर्दोष आहे हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळं तुम्ही इथे मोर्चा आणू नका आणि आणलेला मोर्चा तुम्ही आत्ताच्या आत्ता घेऊन जा." पण आलेल्या महिला मात्र जोरजोरात घोषणा देतच असतात. "या माणसाला आमच्या हवाले करा. आम्ही त्याला काय शिक्षा द्यायची ती देऊ. कारण असल्या घटना वाढत चाललेल्या आहेत. आता हे जर का कायद्याचे रक्षकच भक्षक होत असतील, तर आता हा आलेला मोर्चाच त्यांना शिक्षा देईल," असं म्हणून त्या जोरजोरात घोषणा देत असतात. "याला आम्ही सोडणार नाही," असं ते राघवला एकेरी आणि अरेतुरे बोलत असतात. तेव्हा सिंधूला मात्र खूप राग येत असतो. राघव त्यांच्यापुढे स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो. राघव त्यांना सांगत असतो, की मी काहीही केलेलं नाहीये. मी तिला धक्का देखील दिलेला नाहीये." तरी देखील मोर्चातील एक महिला हातात शाई घेऊन आलेली असते आणि आता ते काळं ती राघवला फासणार असते. तेव्हा सिंधू ते पाहते आणि तिच्या हातातली शाईची बॉटल फेकून देते आणि सिंधू पुरती चिडलेली आहे. राघवला जाणीवपूर्वक बदनाम केलं जात आहे हे तिच्या लक्षात येतं आणि मग सिंधू रौद्र रूप धारण करते. सिंधूने तिची सिंधुगिरी दाखवायला सुरुवात केलेली आहे. सिंधू म्हणते, "जर का तुम्ही कायदा हातात घेत असाल ना, तर मी देखील दाखवते की माझ्या हातात किती कायदा आहे ते. तुम्हाला धडा शिकवायला मला जास्त वेळ लागणार नाही. आत्तापर्यंत मी शांत बसले होते ते केवळ म्हणजे मला असं वाटत होतं की तुम्ही बोलून ऐकणार असाल. पण जर का तुम्ही बोलून ऐकत नसाल, तर मी मात्र शांत बसणारी नाहीये." असं आता सिंधू पण बोलत आहे. तेव्हा विभावरी चिडते आणि म्हणते, की "तू आता याची बाजू घेऊनच बोलणार. तू त्याची बायको आहेस ना, तुला तर वाटणारच आहे तो निर्दोष आहे. पण याला आमच्या ताब्यात कर." असं म्हणून आता विभावरी राघवच्या अंगावर जात असते. तेव्हा सिंधू, रुक्मिणी, राजश्री, रेश्मा आलेल्या महिलांना जोरजोरात आपल्या हाताने मागे ढकलत आहेत आणि त्या महिला राघवच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सिंधूने मात्र सर्वांना मागे ढकललेलं आहे आणि सिंधू सांगते, "आता तुम्ही जर का अंगावर येण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला ही सिंधू माफ करणार नाही. कायदा काय तुमच्याच बाजूने नाहीये, कायदा आमच्या देखील बाजूने आहे. आत्ताच्या आत्ता मी कमिशनर साहेबांना फोन करते आणि मीच मोर्चाच्या विरोधात पोलिसांना इथे बोलवते." हे ऐकल्यानंतर विभावरी थोडीशी घाबरून जाते. जर का कमिशनर आले, तर आपला मोर्चा ते मोडून काढतील या भीतीनं ती म्हणते, की "ठीक आहे. तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करा. आता आम्हाला जे काय करायचंय ते आम्ही करणार. कायद्यानेच लढायचं असेल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही." असं ती सिंधूला सांगते. तेव्हा सिंधू म्हणते, की "तेच तर आम्ही तुम्हाला सांगतोय. तुम्हाला जर लढायचंच असेल तर कायद्यानं लढा आणि हे एक पोलीस ऑफिसर आहेत हे विसरू नका. आजपर्यंत त्यांनी महिलाच्या सुरक्षेसाठी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत ते तुम्हाला माहिती आहे. त्यांच्यासाठीच नव्हे तर मधूसाठी सुद्धा त्यांनी काय-काय केलेलं आहे हे तुम्हाला माहीत आहे. त्यांच्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून एखादी घडलेली घटना त्यावरून त्यांचं मूल्यमापन करायचं तुम्ही बंद करा आणि जर तुम्हाला तेच करायचं असेल तर कायद्याच्या चौकटीत राहून जे काही करायचं असेल ते करा आणि जर का तुम्ही आत्ता इथून गेला नाहीत तर मी कमिशनर साहेबांना फोन करून पोलीस फोर्स मागवून घेईल." हे ऐकल्यावर आता मोर्चातल्या सर्व महिला माघारी फिरतात. आता विभावरी देखील माघारी फिरलेली आहे. विभावरीचा मोर्चा सिंधूने माघारी लावलेला आहे.
सिंधूच्या चातुर्यापुढे विभावरी हरलेली आहे आणि मोर्चा घेऊन ती माघारी गेलेली आहे. राघव आता फोन करत आहे. राघवने कमिशनर साहेबांना फोन केलेला आहे आणि झालेला सगळा प्रकार त्याने कमिशनर साहेबांना सांगितलेला असतो. कमिशनर साहेब त्याला म्हणतात, "राघव, मला तुझी केस समजलेली आहे. मला माहिती आहे की तू कसल्या प्रकारचा ऑफिसर आहे. मी तुझ्या बाजूने आहे. तू काहीच काळजी करू नको. कारण आजपर्यंत असलं तू काही केलेलं नाहीये. उलट तू कायद्याचा रक्षक आहेस. तुझ्याकडून कधीही चूक होणार नाही ही गोष्ट मला माहीत आहे. लोक काय म्हणतात याकडे तू अजिबात लक्ष देऊ नको. एक कमिशनर तुझ्या बाजूने आहे आणि मी सत्याच्या बाजूने असतो कारण मला माहिती आहे की राघव रत्नपारखी हा सत्य आहे. तू काहीच काळजी करू नको." असं म्हणून कमिशनर साहेबांनी राघवला चांगलाच दिलासा दिलेला आहे. सिंधू राघवला सांगते की तुमची बाजू सत्याची आहे त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाहीये. मधूने स्वतःहून उडी मारलेली आहे आणि मधूने स्वतःहून उडी मारून आत्महत्या केलेली आहे. त्यामध्ये तुमचा काय दोष आहे? तुम्ही स्वतःला या गोष्टी लागून घेऊ नका, असं ती राघवला समजावून सांगते. तर आता मधूची आई घरी पोहोचलेली आहे आणि झालेला सगळा प्रसंग तिने मधूच्या मामाला म्हणजेच श्रीकांत धर्माधिकारी वकील याला सांगितलेला आहे. श्रीकांत धर्माधिकारी सर्व काही शांतपणे ऐकून घेत आहे. ती सांगते की या सर्वामध्ये मेन सूत्रधार आहे ती म्हणजे सिंधू. जोपर्यंत ही सिंधू जिवंत आहे ना, तोपर्यंत आपल्याला त्या राघवला काहीच करता येणार नाही. कारण आज तिने आपण पाठवलेला मोर्चा देखील माघारी पाठवून टाकलेला आहे. ती खूपच चतुर आहे. बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये ती चतुर आहे. त्याचबरोबर तिचा रागसुद्धा ती कंट्रोल करू शकत नाही. जर का तिला राग आला तर ती काही करू शकते अशी ती व्यक्ती आहे. त्यामुळे राघवला आपल्याला जर का शिक्षा द्यायची असेल, आपल्याला जर का मधूच्या मेलेल्याचा बदला घ्यायचा असेल, तर आपल्याला अगोदर या सिंधूकडे पाहावं लागणार आहे. दादा, या सिंधूचं काहीतरी कर, अन्यथा ही केस आपल्या हातून निघून जाईल, असं ती त्या श्रीकांत धर्माधिकारी म्हणजेच मधूच्या मामाला सांगत आहे. त्याचबरोबर सिंधूचा एक फोटो देखील तिने त्याला दिलेला आहे. ही सिंधू आहे. हा चेहरा जरा नीट बघ, असं म्हणून ती त्याला फोटो दाखवते. तो फोटो त्याने उचललेला आहे. ही सिंधू आहे का? असू दे, असल्या कितीतरी मी बघितलेल्या आहेत. असल्या 56 मी बघून आलेलो आहे आणि तू हिचं काय नाव घ्यायला लागलेली आहेस, असं तो तिच्या बहिणीला सांगतोय. तेव्हा ती म्हणते की तू 56 बघितले असशील, पण ही 27वी आहे आणि ही जरा जास्तच आगाऊ आहे हे लक्षात ठेव. तो म्हणतो, "आत्ताच्या आत्ताच मी हिचं काय करतोय बघ." असं म्हणून स्वतःच्या जवळचा लायटर काढून त्याने सिंधूचा फोटो पेटवून दिलेला आहे आणि पेटलेल्या सिंधूच्या फोटोकडे तो हसत-हसत पाहत आहे आणि म्हणतोय, "56 असू दे नाहीतर 57 असू दे, माझ्यासाठी सगळं सारखं आहे. मी आजपर्यंत एकही केस हरलेलं नाही हे तुला माहीत आहे. त्यामुळं हिचं काय करायचं ना ते मला चांगलं माहीत आहे." असं म्हणून पेटवलेला फोटो त्याने एका ट्रेमध्ये टाकलेला आहे आणि त्या ट्रेमध्ये त्या फोटोची राख करून त्या राखेतली एक चिमटभर राख उचलून जवळच असलेल्या दुधाच्या ग्लासमध्ये ती राख त्याने टाकलेली आहे आणि चमच्याने ती राख त्या दुधामध्ये मिक्स करून तो दुधाचा ग्लास त्याने पिण्यासाठी उचललेला आहे. असल्या 57 सिंधू मी अशा दुधामध्ये घोळून पिऊन टाकीन. तू त्याची काळजीच करू नको. आता तिने माझ्याशी पंगा घेतलेला आहे. कोर्टामध्ये मी असं काय-काय सिद्ध करेल ना, की ते ऐकून सिंधू रडत राहील आणि तू हसत बघत राहशील. श्रीकांत धर्माधिकारी कोणतीच केस हरत नसतो, ही गोष्ट तुला माहीत आहे ना? मग तू का काळजी करायला लागलेली आहेस? तू बिनधास्त राहा. आता या सिंधूचा, राघवचा, नव्हे रत्नपारखी कुटुंबियाचा काळ बनूनच हा श्रीकांत धर्माधिकारी आला आहे, असा दिलासा तो मधूच्या आईला म्हणजेच विभावरीला देत आहे. तरी देखील विभावरी त्याला सांगते, "सिंधूपासूनच फक्त आपल्याला धोका आहे. एकदा सिंधू जर का आपल्या रस्त्यातून बाजूला झाली, तर मग आपल्याला कोणीच काही करू शकणार नाही." या सगळ्या गोष्टी विभावरी म्हणजेच मधूची आई त्यांना सांगत आहे. त्यावर तो म्हणतो की आता तू सिंधू पुराण बंद कर. मला समजलंय की त्या घरामध्ये सिंधू फक्त स्ट्राँग आहे. या सिंधूचं काय करायचं ते मी बघून घेतो. कोर्टात माझ्यापुढं कोणीही थांबवू शकत नाही. मी असे प्रश्न विचारेल की बघ, तू ऐकत राहशील. या सिंधूचं मी काय करतो ना, तू नुसतं पहा, असं तो विभावरीला सांगत आहे. राघव रत्नपारखी आणि सिंधू रत्नपारखीची ही केस लढायला आपल्याला मज्जा येणार आहे, असं तो विभावरीला सांगत आहे. तर इकडे राघव अजून देखील सिरियस आहे. तेव्हा सिंधू त्याला सांगते की झालेला प्रसंग हा आता होऊन गेलेला आहे.
तुम्ही आता कोणतीच गोष्ट मनाला लागून घ्यायची नाही. पण आपल्याला आता सावध राहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आपल्याला अँटिसिपेटरी बेल मिळवणं गरजेचं आहे. कारण विभावरी काही चांगली नाहीये आणि ती तुमच्या विरोधात काहीतरी कट कारस्थान करत असणार असं मला वाटायला लागलेलं आहे. सुरुवातीला मला वाटलं होतं, की त्यांना देखील धक्का बसलेला असेल, पण झालेल्या गोष्टीमुळे त्यांनी आपल्यावरच डूख धरलेलं आहे आणि ही गोष्ट वाईट आहे. त्यामुळे जर का आपल्याला यातून वाचायचं असेल, तर आपल्याला अँटिसिपेटरी बेल मिळवणं गरजेचं आहे, असं ती राघवला सांगते. राघव म्हणतो, "मला काही या गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटत नाहीत, त्यामुळं मी या गोष्टींकडं काही लक्ष दिलं नाही." सिंधू म्हणते, "हेच तर आपलं चुकतंय. आपण आत्ताच्या आत्ता अँटिसिपेटरी बेल मिळवण्यासाठी वकिलांना फोन करणं गरजेचं आहे. कारण ते अचानक तुम्हाला अटक करण्याचा प्रयत्न करू शकतात," असं ती राघवला समजावून सांगते. राघव म्हणतो, "तुझं बरोबर आहे. मला ही गोष्ट अगोदर लक्षातच आली नव्हती. आपण आत्ताच्या आत्ता वकिलांना फोन करूया." असं म्हणून सिंधूने आता एका वकिलांना फोन लावलेला आहे. वकील सिंधूला म्हणतात, की "काहीच काळजी करू नका. अँटिसिपेटरी बेलची तयारी मी करून ठेवतो आणि लवकरच ते सर्व कागदपत्र घेऊन मी घरी येणार आहे. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा." असा दिलासा आता वकिलाने सिंधूला दिलेला असतो. सिंधू देखील त्यांना सांगते, की "जे काही करायचं असेल ते जरा फास्ट करा. कारण या गोष्टीमध्ये वेळ जर का झाला तर त्या गोष्टीचा काहीच उपयोग होत नाही." वकील देखील सिंधूला सांगतात, की "मला या गोष्टीची पूर्णपणे जाणीव आहे आणि राघव रत्नपारखी माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळं मी असं काही होऊ देणार नाही." आता सिंधूने मोठी चाल चाललेली आहे. जर का विभावरी राघवला अटक करायला आली तर अँटिसिपेटरी बेल दाखवून राघवला अटकपूर्व जामीन मिळवून सिंधू त्याला थांबवू शकते. सिंधूचं कायद्याचं असलेलं ज्ञान आणि प्रसंगावधान बघून राघवला खूपच बरं वाटतं. राघव तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, "सिंधू, खरंच खूप खूप थँक सिंधू म्हणते, "असं म्हणून तुम्ही मला लाजवताय का? मी तुमची बायको आहे. मी तुमच्यासाठी हे सगळं करणारच ना आणि आपल्या पती-पत्नीच्या नात्यात अशी औपचारिकता आणू नका. मला म्हणू नका." राघव म्हणतो, "पण खरंच मनापासून मला तुझे आभार मानू वाटतायत. तू किती प्रसंगावधान राखून असतेस आणि किती काय-काय गोष्टी तू माझ्यासाठी करतेस." असं म्हणून तो तिला जवळ घेतो. सिंधू म्हणते, "माझा तुमच्यावर खूप जीव आहे आणि तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुम्हाला मी काहीही होऊ देणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. कारण तुम्ही काही केलेलं नाहीये. मी त्याचा पुरावा आहे. माझा तुमच्यावर 100% विश्वास आहे आणि आपलं हे विश्वासाचं, प्रेमाचं नातंच आहे, जे आपल्याला सगळ्यांपासून वाचवू शकतं." त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात, तेव्हा सिंधूने काही शंका विचारायला सुरुवात केलेली आहे. सिंधू म्हणते, की "अचानक तेथे ॲम्ब्युलन्स आली कशी ते मला कळत नाही. मधू खाली पडली काय आणि ॲम्ब्युलन्स तिथं आली काय? ह्या गोष्टी अचानक कसं काय घडल्या?" तर रेश्मा म्हणते, की "हे मला सुद्धा खटकलेलं आहे. कारण मी तर त्यांना फोन केलेला नव्हता. राघवने मला फोन करायला सांगितलेला होता, पण झालेला सगळा प्रसंग हा खूप धक्कादायक होता आणि त्यामुळं मी फोन करू शकले नाही. पण अचानक डॉक्टर कसं काय आले आणि मधूला ते कोठे घेऊन गेले? मधूची डेड बॉडी कुठे आहे?" असा प्रश्न आता सिंधूने उपस्थित केलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर राघवकडे देखील नाहीये. राघवसुद्धा या गोष्टीने पुरता हैराण झालेला आहे. तो सुद्धा विचार करतोय, की खरंच त्या गोष्टी आपल्या कसं काय लक्षात आल्या नाहीत? अचानक तेथे डॉक्टर कसं काय आले होते? आणि डॉक्टरांनी मधूला कुठे घेऊन गेलेले आहेत? मधूची डेड बॉडी कुठे आहे? असे काही-काही प्रश्न आता राघवला देखील पडलेले आहेत आणि सिंधू म्हणते, "आपल्याला या गोष्टी शोधणं गरजेचं आहे. कारण या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. या गोष्टीच मोठा क्लू आहेत. अचानक मधू गायब झालीच कसं काय? हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे." सिंधूने अगदी कळीचा मुद्दाच तेथे उपस्थित केलेला आहे. कारण अचानक येणारे डॉक्टरांनी मधूला मृत घोषित करणं आणि मृत घोषित करून तिला घेऊन जाणं या गोष्टी संशयास्पद आहेत. हा मुद्दा आता तिने सर्वांच्या समोर आणलेला आहे आणि याच मुद्द्यामुळे राघव हा निर्दोष आहे, असं सिंधू पटवून देण्याचा प्रयत्न करते. पण झालेला सगळा प्रकार हा रत्न पारखींच्या घरामध्ये झालाय आणि बंदिस्त खोलीमध्ये झालेला आहे आणि राघव तेव्हा आतमध्ये होता आणि त्याच्याबरोबर फक्त मधू होती आणि त्यामुळे राघववर संशयाची सुई येणं शक्य आहे. ही गोष्टसुद्धा सिंधूला चांगलीच माहीत आहे. पण राघवने मधूला धक्का दिलेला नाहीये. ती स्वतःहून उडी मारून तिने आत्महत्या केलेली आहे आणि जर तिने आत्महत्या केलेली असेल, तर तिची डेड बॉडी मिळवणं गरजेचं आहे, असं आता सिंधूने सर्वांना सांगितलंय. राघव देखील या गोष्टीवर आता ठाम झालेला आहे. आता ही गोष्ट राघव कशी हँडल करेल, ते आपल्याला पुढील भागातच पाहता येणार आहे. राघवच्या बाजूने सिंधू अजून कोणकोणता लढा उभा करणार आहे आणि विभावरी आणि श्रीकांत देशमुख यांना कसं नामोहरम करणार आहे, ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक